आहे आशीर्वाद तुलाही आशीर्वाद. नाट्यरसिको विनायक सावंत यांनी माझ्या अल्पशाला लाख मोलाचं बक्षीस दिलंय. समोरच्या देवतेला वंदन करून आमच्या गणरायाला वंदन करून श्री केशव खांबल प्रस्तुत सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ कसई दोडमाल यांच्या वतीने आनंद आहे. माझे भावाजी आले आता तुझं खरं नाही. हे खटवं! आमच्या नामदार मुसळ पहा. भावजी येतील भावजी हेच ते भावजी. हा त्यांचं नांगर मुसळ पहा. हे खटवं! त्याच्या नांगराला आणि मुसळाला कामालाच लावतो जर थांब. हे खटवं! तुला एकच सांगू इच्छितोय. एक कशाला दोन सांग दोन हे, कशाला. या दोघांची मुक्तता कर. कुणाची या दोघांची. यांची मुक्तता करण्यासाठी यांना आम्ही घेऊन आलो नाही. लग्न करण्याचा माझा हेतू होता पण यांनी नकार दर्शवला म्हणून यांची अवस्था झालेली आहे. पण यांना सहजासहजी सोडणार नाही. हे खटवं! जोपर्यंत इथे बलराम दादा आहे, या दोघांच्याही केसाला धक्का लागू देणार नाही. चोप. हे, बलराम दादा होय. दादागिरी उतरवून ठेवी. हे, तुझी दादागिरी तुझ्या जाऊन द्वारकेत कर. माझ्या कवड्यांना पुन्हा तुझी दादागिरी नको. हे! जिथे बलराम दादाने पाय ठेविलं तिथे त्याची दादागिरी चालते. आता तेच तुझे दोन्ही पाय तोडल्याशिवाय राहणार नाही. मग मला सुद्धा पाय दे. पाय दे. कोणत्या तऱ्हेने माझे दोन्ही पाय मग द्यायचे? प्रत्यक्षाला प्रमाण आहा! शुद्धीवरून एक खटवं. मी घडून उचललेलं शस्त्र जागच्या जागी स्थिर कर. माझे सौभाग्य. हे कृष्ण भगवान गोपाल देवा देवा या नित्याच्या कैदेतून आम्हाला सोडून चिंता करू नको. मातानी तुम्हाला पोचली काय आता आम्ही खबरदार नाही. तुम्हाला पोचविल्याशिवाय मी जागा धरणार नाही. लक्षात ठेव. नाट्यरसिको सत्यवान राणे आणि सानिका पाटील यांनी माझ्या कलागुणांचा गौरव करण्यासाठी लाख मोलाचं पारितोषिक मला दिले. त्यांचे तुमचे आभार मानून सिद्धेश्वर दशावतार नाट्यमंडळ कसई दोडामाल मालक केशव खांबत सहकलाकार संगीत साथीच्या वतीनं या पालघरचा आनंदानं स्वीकार. त्याचप्रमाणे आमच्या संगीत साथीसाठी विनायक सावंत यांनी हार्मोनियम वादक यशवंत चव्हाण, मृदुंगमणी नितेश कांबळी आणि तालरक्षक शुभम मसूरकर यांच्याही कलागुणांसाठी लाख मुलाचं पारितोषिक दिले. सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या वतीनं स्वीकार. कामध्ये अडथळा निर्माण केला. अडथळा निर्माण केला याला इथं सत्करण निर्माण झालं. कारण माझ्या धर्मपत्नीला तू इथं जकडबंद केलंय. याला कारण ती जबाबदार. ही जबाबदार माझा दोष नाही. तुझा दोष नाही. छे! तिचा दोष तो कसा का? तिनं मला नकार दिला म्हणून तिला इथे मी घेऊन आलोय जबरदस्तीने. अरे चार ते तिचा विवाह माझ्या समवेत झाला. हा. तिनं तुला नकार दर्शविला. हा. यात तिनं वावगं असं काय केलं? मला तिनं होकार द्यायला हवा होता ही माझी
अरे तुझी इच्छा म्हणजे परमेश्वर इच्छा नव्हे. ती बायको असली म्हणून काय झालं, मला तिच्याशी लग्न करायचं होतं ना. अरे पण कटवान, अरे ज्या स्त्रीचं लग्न झालंय ती पुनश्च विवाह होऊ शकत नाही, हे तुला ज्ञान आहे ना? पण मला लग्न करायचं होतं, मी करणार होतो. अरे तुला लग्न करायचं होतं म्हणून तुला इथं घेऊन आला. बरोबर. पण अरे लग्न करताना दोघांची संमती हवी असते, माझ्यासाठी नाही. तुझ्यासाठी माझी नाही. संमती झाली की माझा निर्णय पक्का. मी घेतलेला निर्णय मला पूर्ण करता येतो, एवढी माझ्या धमक आहे, हिंमत आहे. त्यामुळे मी दुसऱ्याचा विचार करणार नाही. अरे दुसऱ्याचा विचार जरी तू केला नसेल तरी तो विचार करण्याची जबाबदारी या देव या नाताना माझी हा आहे. तुझा प्रश्न थांबव. पण माझ्या हातात हो गेली तर लक्षात ठेव, देवाची देव केल्याशिवाय राहणार नाही. अरे सर्दी वर्षाती गर्जती वर्ष वर्षातो ती सोनावेगा नीचो वदती कुरुपते न वदती सुदोना कर्तव्य. अरे शरद ऋतूत मेघे फक्त गर्जना करत असतात, तद्वत ते वर्षत आहे. तद्वत तुझ्या सारखे नीचे वल्गना करू शकतात, माझ्या सारखं कर्तव्य बजावू शकत नाही. बाबाने मेघांचा विचार केला तर आता पाऊस केव्हाही पडू शकतो. हा त्यामुळे तसं माझं वर्तन आहे. माझ्या बुद्धीला वाटलं, माझ्या मनाला पटलं, ते मी केव्हाही करू शकतो, लक्षात ठेव. आणि म्हणून स्वतःची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आज यांनी नकार दिला, यांना ठार मारत होतो. हे कटवा शिवरा तुला एक नवीन संधी देतोय. संधी 4 दिवस सुखानं जगायचे असते, त्या विश्वाचा सारीपाट जर तुला पाहायचा असेल काय? तर धाम लग्न शरण येऊन तुझा मरण तुझा. लाथ मारतोय तुझ्या या संधीवर. मला तुझ्या संधीची भीक नको.